तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सम इफेक्ट्स आणि काउंट इफेक्ट्स हे डॅशबोर्डमध्ये कसे यूज होतात आणि डॅशबोर्डमध्ये ड्रॉपडाऊन कसा लावतात हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला एकदा मी दाखवून घेतो आज आपण काय इंटरेस्टिंग बघणार आहोत. तर आता इथे बघा हे आय टी आहे. फॉर एक्झाम्पल मी ते फायनान्स क्लिक करतो, हे बघा चेंज झालं डॅशबोर्डमध्ये, खाली अकाउंटिंग चेंज झालं. तर हे ॲक्च्युली डॅशबोर्ड म्हणजे हा एक पार्ट आहे डॅशबोर्डचा. आपण मोठा डॅशबोर्ड जेव्हा डिझाईन करू तेव्हा फॉर्म्युला कसा यूज होणार ह्याच्यासाठी हे खूप कामाची गोष्ट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पूर्णपणे बघणार आहोत की कसं बनवणार आहे आपण. ओके, तर या सुरुवात करू. नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर ॲक्च्युली आता आपण जास्त टाईम बाकीच्या गप्पा न मारता मी तुम्हाला बोललो की आपण शॉर्ट्समध्ये बघू बाकीचे जे सगळे छोटे छोटे विषय. तर आपण पटकन सुरू करू आपल्या आजच्या टॉपिककडे. तर आजचा टॉपिक आपला असा आहे की लास्ट टाईम मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की आपण काउंट इफेक्ट्स आणि सम इफेक्ट्स वगैरे हे सगळे वापरलेले. तर ते जनरली मी तुम्हाला तेव्हाही बोललेलो की हे सगळे जे फॉर्म्युला असतात ह्याच्यासाठी म्हणजे हे पिवट टेबल्स जे असतात किंवा म्हणजे स्लायसर करून एक आहे, तर त्याचे म्हणजे हे जुन्या ॲक्च्युली आधी काउंट इफेक्ट्स वापरला जायचा. पण आजही काही ठिकाणी जिथे स्लायसर आणि पिवट यूज होत नाही तिथे काउंट इफेक्ट्सच वापरावा लागतो किंवा सम इफेक्ट्स. म्हणजे इन शॉर्ट आहे ना, डॅशबोर्ड बिल्डिंगसाठी जर तुम्ही बघायला जाल तर काही फंक्शनॅलिटीजमध्ये म्हणजे तुम्हाला ते नाही यूज करू शकत, म्हणजे पिवट आणि स्लायसर यूज नाही करू शकत, पण तुम्हाला तिथे फॉर्म्युलाज यूज होतात. तर येऊ आपण लाईक स्लायसर आणि पिवटवरतीही डॅशबोर्ड कसा बनवायचा याच्यावरती आपण नक्कीच एक सिरीज बनवू. तर आता आपण जी काउंट इफेक्ट्स आणि सम इफेक्ट्सने सुरू केलेली जी सिरीज आहे, तर त्याला आपण आता तुर्तास छोटासा डॅशबोर्डमध्ये म्हणजे ग्लिम्स बघून घेऊ, एक छोटासा पार्ट की म्हणजे डॅशबोर्ड कसा बनवला जातो. एक म्हणजे एखाद दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. मोठ्या डॅशबोर्डवरती बनवायला आपल्याला मल्टिपल फॉर्म्युलाज यूज करायचे लागतील. तर काउंट इफेक्ट्स आणि सम इफेक्ट्स हे दोन कसे यूज होतात डॅशबोर्डमध्ये, म्हणजे कुठल्या पार्टमध्ये डॅशबोर्डचे यूज होतात आणि कसे यूज होतात हे तुम्हाला मी आज दाखवून घेईन आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला स्क्रीनवर जाऊ आणि प्रॅक्टिकली बघू. तर सर्वात पहिलं मी इथे टाकून घेतो सिलेक्ट. आता आपण हे पहिलं डेटा समजवतो आहे. डेटा आपण काय बनवणार आहे, हे डिपार्टमेंट आहे. डिपार्टमेंटचा आपण ड्रॉपडाऊन देऊ, मेल फिमेल किती आहेत आणि कंट्री वाईज. हे आपण असं दोन एक डॅशबोर्डचा छोटासा पार्ट बनवून घेऊ. तर ठीक आहे, तर इथे आपण टाईप करू सिलेक्ट डिपार्टमेंट. ओके, सिम्पल आहे एकदम, पण खूप कामाची गोष्ट आहे. इन्सर्ट करूया, हे थोडंसं आपण ॲट्रॅक्टिव्ह बनवायला ट्राय करूया. इन्सर्ट करूया एक शेप एका ॲरोचा. हा बघा मस्तपैकी इथे एक ॲरो देऊन टाकू आपण असा. हे थोडंसं छोटं करून घेऊया, याला रेड कलर देऊ, थोडासा ॲट्रॅक्टिव्ह बनवू. तर इथे आपल्याला ड्रॉपडाऊन द्यायचं आहे. ठीक आहे, तर ड्रॉपडाऊनसाठी काय करायचं, सिम्पली ही तुमची जी हे आहेत, आता ह्याच्यात काय आय टी फायनान्स जे पण काय म्हणजे 3-4 डिपार्टमेंट जे काय आहेत, हे तर अकाउंटिंग इंजिनिअरिंग फायनान्स हे सगळे मी ना इथे बाजूला ऑलरेडी घेऊन ठेवले आहेत. ओके, आता हे घेतलेत मी. आता इथे काय करूया, ड्रॉपडाऊनमध्ये डेटा टॅबमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि डेटा व्हॅलिडेशनमध्ये जायचं आहे. ओके, डेटा व्हॅलिडेशनमध्ये इथे लिस्टचं ऑप्शन असतं. ओके, आणि इथे सोर्स भेटेल तुम्हाला. इन सेल ड्रॉपडाऊनला सिलेक्ट, हे काहीच नाही करायचं, बाय डिफॉल्ट सिलेक्टेड राहू द्यायचं. सोर्समध्ये इथे जायचं या ॲरोवरती आणि आपला सोर्स हा आहे. सोर्स सिलेक्ट करायचं, डिपार्टमेंट नाही घ्यायचं, आय टीपासून मार्केटिंग, कारण डिपार्टमेंट घेतलं की ते पण येणार ड्रॉपडाऊनमध्ये. ओके, पटकन सोर्स सिलेक्ट करून घेऊ. हे बघा इथे सगळे आलेले आहेत, पॉप्युलेट झालेले आहेत. ओके, आता आपण पटकन जेंडर, आता मेल फिमेल बघायचं ना आपल्याला, हे मर्ज करून टाका. हे सगळं लुकसाठी करतो, म्हणजे हे बेसिक स्टेप्स आहेत, हे पुढे जाऊन तुम्हाला डॅशबोर्ड बनवताना खूप कामाला येतील. मेल आणि फिमेल. ओके, याला जरा असं असं बॉर्डर वगैरे देऊ. परत इथे आता आपल्याकडे काय होतं, कंट्री होतं. कंट्रीला पण थोडंसं मर्ज करून घेऊ. हा सेल मर्ज केला. 3 कंट्रीज आहे बघा, मी काढून ठेवले आहेत बाजूला 3 कंट्रीज. हे आपल्या डेटामध्ये आहेत 3 कंट्रीज. पेस्ट करू इथे आणि याला ड्रॉपडाऊन देऊन टाकू. हे आपला हा बॉर्डर लावून टाकू. हे बघा हे कंट्रीज घेतले आहेत मी. ठीक आहे,
तर आता इथे फॉर्म्युला लावायचा लागणार आपल्याला. आता काय करायचं आहे बघा, इथे मी काय घेतलं आहे, इथे मी ड्रॉपडाऊन दिलं आहे. कसलं? डिपार्टमेंट वाईज, म्हणजे डिपार्टमेंटचं ड्रॉपडाऊन. आता इथे काउंट इफेक्ट्सचा फॉर्म्युला, जर तुम्हाला फॉर्म्युला कसा यूज होतो हे बघायचं असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जा. त्या आय बटनवरती तुम्हाला लिंक मिळेल. मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता काउंट इफेक्ट्स आणि सम इफेक्ट्स कसा यूज केलेला. आता इथे त्याचा आपण प्रॅक्टिकली यूज करणार आहे. तर आता इज इक्वल टू काउंट इफ एस, हा बघा इथे काउंट इफ एस टॅब दिलं त्याला. क्रायटेरिया रेंज 1. आता पहिली क्रायटेरिया माझी काही ड्रॉपडाऊन जी आहे ती माझी पहिली क्रायटेरिया. म्हणजे मी काय केलं, ह्या डिपार्टमेंटला गेलो, कॉमा डॅशबोर्डमध्ये, हे बघा हे जे आहे ना, सॉरी, डिपार्टमेंटमध्ये गेलो, कॉमा दिला, डॅशबोर्डमध्ये ही क्रायटेरिया रेंज डी डी झाली माझी. म्हणजे हे बघा ही डी डी जी होती ही क्रायटेरिया रेंज झाली आणि माझी हे जे आहे ही क्रायटेरिया झाली. तर हिला फ्रीज करून घेऊया आपण. फ्रीज म्हणजे कॉन्स्टंट करून घेऊया आपण. तर कॉन्स्टंटला F4 दाबलात की कॉन्स्टंट होणार ते. तर ही माझी पहिली क्रायटेरिया झाली. ते गेलं निघून कसं, एक मिनिट आपण पुन्हा एकदा घेऊया. इज इक्वल टू काउंट इफ एस, इथे जाऊया आपण, डी डी हे सिलेक्ट केलं, ह्याला कॉमा दिला, परत डॅशबोर्डमध्ये गेलो, ही आपली क्रायटेरिया घेतली, तिला फ्रीज केला F4 मारून, कॉमा दिला. आता दुसरी क्रायटेरिया आपली काय असली पाहिजे, मेल फिमेल ही आपली दुसरी क्रायटेरिया असली पाहिजे. क्रायटेरिया रेंज 2, हे बघा इथे क्रायटेरिया रेंज 2 घेतलेला आहे आपण, कॉमा आणि डॅशबोर्डमध्ये जाऊन मेल. ओके, तर ही आपली क्रायटेरिया रेंज 2. इथे जर तुम्ही बघाल, हे बघा क्रायटेरिया रेंज 2, क्रायटेरिया 2 आहे ही, सॉरी, एंटर केलेलं 122 लोक आहेत. हे सिम्पली आपण कॉपी पेस्ट करूया खाली, कारण आता कुठल्या वेळेला कॉपी पेस्ट नाही करायचं हे मी तुम्हाला प्रॉपर मोठा डॅशबोर्ड बनवताना सांगेन मी तुम्हाला, काय कॉन्स्टंट करून कसं ट्रॅक करायचं. सध्याला आपल्याला चालणार आहे इथून खाली नुसता फॉर्म्युला कॉपी केलेला. आता इथे पण आपण दाखवतो तुम्हाला. इथे फॉर्म्युला तुम्ही असा पण वापरू शकता, इज इक्वल टू काउंट इफ एस, इज इक्वल टू काउंट इफ एस, टॅब मारला, फॉर्म्युला सिलेक्ट केला. आता परत क्रायटेरिया रेंज 1 आपली तीच राहील, डिपार्टमेंट, कॉमा, आणि क्रायटेरिया काय राहील, ही राहील आपली क्रायटेरिया. F4 करायचं, त्याला कॉन्स्टंट केलं. आता कंट्री आहे आपली दुसरी क्रायटेरिया डेटामध्ये. तर कंट्रीमध्ये सिलेक्ट केलं मी, क्रायटेरिया रेंज 2, कॉमा, इथे आलो आणि कंट्री मी ही सिलेक्ट केली. ओके, तर हे झालं. आता हा तुम्ही सिम्पली ड्रॅग करू शकता. आता दुसरा ऑप्शन मी तुम्हाला दाखवतो. ओके, हा 165 राहू द्या इथेच. आता हे खालच्याला, आता फॉर एक्झाम्पल हा वरती ऑलरेडी आपण इथे मारलेला आहे ना फॉर्म्युला, हा सिम्पली कॉपी करून तुम्ही इथे पेस्ट करा. हा 00 काय येतो आहे, कारण इथे बघितलात, हे पूर्ण जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर आपण क्रायटेरिया रेंज 2 काय आपली ही आहे. ओके, डेटा FF, ठीक आहे. Fमध्ये आपलं काय आहे, मेल फिमेल आहे, पण आता आपण कंट्री बघतोय तर Lमध्ये आहे ही आपला डेटा. तर इथे आपण सिम्पली आहे ना L जरी केलं ना, L तरी पण आपला फॉर्म्युला बरोबर येणार. तर असं झालेलं आहे. आता तुम्ही इथे जर सिलेक्ट कराल वेगवेगळे हे, तर ते चेंज होतात. आता ह्याचा पाठचं लॉजिक काय माहिती आहे, काउंट इफेक्ट्सला तुम्ही काय सांगितलं आहे, पहिली क्रायटेरिया तुम्ही काय घेतली आहे, एक क्रायटेरिया तर तुमची ही आहे की मेल बघ किती आणि फिमेल बघ किती आहे, इथे कुठल्या कंट्रीमध्ये किती. ही सेकंड क्रायटेरिया ह्याच्यामध्ये ही घेतली आहे, सेकंड क्रायटेरिया ह्याच्यामध्ये कंट्री घेतली आहे, पण पहिली क्रायटेरिया काय ही आहे. तर ही क्रायटेरियाच जर चेंज झाली, ह्याचं अकाउंटिंग झालं, याचं ह्युमन रिसोर्स झालं, क्रायटेरियाच जर चेंज झाली, तर तो त्या क्रायटेरिया पिकअप तिकडून डेटामधून त्या क्रायटेरियाच्या समोर काय हे पिकअप करणार. हे लॉजिक आहे. आणि डॅशबोर्डमध्ये ड्रॉपडाऊनमध्ये हेच यूज होतं. आणि काय नाही, ह्याला सिम्पली अट्रॅक्टिव्ह बनवलं. कधी पण डॅशबोर्डचं जरा तुम्ही हे फॉर्मॅटिंग टिप्स आहेत जरा हे तुमचे, कधी पण तुम्ही जाऊन तिथे व्ह्यूमध्ये गेलात ना, ग्रीड लाईन्स थोड्याशा काढून टाकायच्या, ह्याला थोडंसं हायलाईट करू शकता तुम्ही येल्लो कलरमध्ये. ओके, जरा बॉर्डर वगैरे देऊ शकता. बघा थोडंसं अट्रॅक्टिव्ह जसं बनवता येईल तसं बनवू शकतो आपण. बोल्ड केलं मी थोडंसं, हे बोल्ड केलं, बघा किती छान दिसतं दिसायला. तर अशाच प्रकारे मोठे डॅशबोर्ड डिझाईन होतात, पण मल्टिपल फॉर्म्युले त्याच्यामध्ये मॅक्रोज वगैरेचा पण यूज होतो. तर आपण बघू. तर अशा प्रकारे तुम्ही मस्त छानसे डॅशबोर्ड डिझाईन करू. आता हा एक पार्ट होता, म्हणजे हा एक डॉट होता. असे मल्टिपल डॉट्स जेव्हा आपण शिकू आणि त्याच्यामध्ये जर आपण जॉईन करत जाऊ ते तेव्हा, जसं काउंट इफेक्ट, सम इफेक्ट आता काउंट इफेक्ट शिकलो, ह्याच्यासमोर सम इफेक्ट पण वापरू शकतो, ह्याच्यासमोर मॅक्रोजचे काही ॲक्टिव्ह एक्स कंट्रोल लावू शकतो. तर हे सगळं शिकवणार आहे मी तुम्हाला.
पण तुर्तास हा एक पार्ट होता कंटिन्युएशनमध्ये. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता हा डॅशबोर्डला अजून काय पार्ट्स लागणार आहेत हे आपण कंटिन्यू करू आणि फायनली जेव्हा ही आपली सिरीज होईल 8 ते 10 व्हिडिओची, तेव्हा एक प्रॉपर डॅशबोर्ड बनवायला शिकलेले असाल तुम्ही. तर ठीक आहे. मी आशा राखतो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं आपण पुढे शिकत राहू. त्यात पण सबस्क्राईब करणं खूप मस्त आहे, तरच तुम्हाला अपडेट्स येत राहतील माझ्या पुढच्या व्हिडिओचे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.